तुझं शेतीचं व्यवस्थापन हे खरं तर इनामके परिवार बरेच वर्ष पाहतोय हां, खरं तर. म्हणजे आता ते अजूनही आजतागायत मला वाटतं पाहतात खरं तर. हां, त्यांच्याविषयी थोडं काय सांगताल हां. म्हणजे? काय की ज्यावेळेला आमची बरीच मोठी शेती सासवड गावामध्ये होती. आमच्याकडे इनामके आमचे पिशवी सरकेचे होते. म्हणजे आमच्या जमिनी ते करत होते. त्याच्यामुळे इनामके होते. त्यामुळे तुकारामच्या वडिलांचाही माझा संदीप इनामकेंच्या आजोबांचाही माझा परिचय होता. त्यानंतर संदीपचे वडील तुकाराम हे पण माझ्यावर काम करत होते. आता माझी सासवडची जी काही थोडीफार शेती आहे रामबाग, ते तुकाराम इनामके संदीपचे वडील पाहतात. तर ते गांधी म्हणून पण संबोधलं जातं त्या गांधी कुटुंबाला. ते तर तुकारामचे वडील. अच्छा, मग ते गांधी काय माहिती इनामके गांधी हे खरं काय ते कॉम्बिनेशन काय आहे? होतं तुकारामच्या वडिलांचा गांधींशी महात्मा गांधींशी परिचय होता. वाह! बरं. एवढंच नाही तर महात्मा गांधींनी त्यांना एक पत्र लिहिलेलं होतं. ते पत्र पण त्यांच्याकडे आहे. तर असं म्हणून त्यांना ते गांधींच्यावर असल्यामुळे त्यांना गांधी लोकं संबोधायचे. काय कळालं की ज्यावेळेला मग शेती मी माझं वय झाल्यामुळे मी मुलंही म्हणायला लागली, "बाबा आता तुम्ही थकलात आता काही जाऊ नका. आता पुण्यालाच राहा." म्हणून मी तुकाराम यांनी शेती करायला दिली आणि शेतीबरोबर राम मंदिराची पण व्यवस्था त्यांच्याकडे केली. राम मंदिराची मंदिर असल्यामुळे झाडझूड करणं, हे करणं आणि तुकारामांची पत्नी संजीवनी या पण अतिशय कामसुयत आणि रामबागेतलं सगळं शेतीचं काम वगैरे त्या जरूर खुरपणी, पेरणी, काढणी सगळी पिकं जी करायची घेवडा, भेंडी, गहू, कांदा ही सगळी जी पिकं करायची ते सगळं तुकाराम आणि त्याची पत्नी संजीवनी दोघं जण बघायचे.